बोधकथा शहाण्या घोबडाची शिकवण. संध्याकाळची वेळ. वडाच्या झाडावर एक जुने घोबड बसलेलं आहे. एक छोटी चिमणी त्याच्याजवळ येते. चिमणी कुतूहलाने, घोबड आजोबा, तुम्ही नेहमी एवढे गप्प का असता? घोबड अहो चिमणीबाई, जितके जास्त ऐकतो तितके जास्त समजते, जितके जास्त बोलतो तितकी चूक होण्याची शक्यता वाटते. गावकऱ्यांचा हलकासा गोंधळ तिथं दिसतो आणि ते आपापसात भांडत येत आहेत. चिमणी, पण गावातले लोक नेहमी एकमेकाशी का भांडतात? घुबड शांत आवाजात, कारण ते ऐकण्यापेक्षा बोलण्यात जास्त वेळ घालवतात. अचानक वादळ येतं, घरांचं नुकसान होतं, गावकरी अतिशय घाबरलेले असतात. एक गावकरी घाबरून पळत येतो. आता आपण काय करू? आपले घर पडले, आपली झाडं मोडली, आता आपण काय करणार? मग त्यावेळेला घुबड हळू आवाजात पण ठामपणे बोलते. घुबड म्हणतं, जर तुम्ही भांडणापेक्षा एकत्र आला असता तर या संकटाची तयारी करू शकला असता. एकत्र काम केले तरच संकटावर मात करता येते. आणि मग गावकरी एकमेकांना मदत करत आहेत असा सीन दिसतो. चिमणी आनंदी होते आणि चिमणी हसत, आजोबा तुम्ही खरंच शहाणे आहात, आता गावकरी समजून घेत आहेत. घुबड हसत, खरा शहाणपणा ऐकण्यात आहे, बोलण्यात नाही. आणि मग शेवटी घुबड जे आहे ते आपले डोळे मिटून समाधानीपणानं बसतं. तर या गोष्टीतून जो बोध आहे की तात्पर्य या गोष्टीचं असं आहे की शहाणपण बोलण्यात नाही तर ऐकण्यात असतं. धन्यवाद.